श्री स्वामी समर्थ माझ्या स्वामी मौली या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्व स्वामी भक्तांचे खूप मनापासून स्वागत आहे। उद्या 21 मेला गुरुपुष्यामृत योग आहे। नशीब बदलणारा, दारिद्र्य दूर करणारा आणि इच्छित फळ देणारा असा हा गुरुपुष्यामृत योग आहे। गुरुपुष्यामृत योग वर्षभरात फार कमी वेळा येतो। जेव्हा गुरुवारी पुष्य नक्षत्र असते तेव्हा गुरुपुष्यामृत योग असतो। हा शुभ दिवस मानला जातो। या नक्षत्राला सर्व नक्षत्राचा राजा संबोधले जाते। या नक्षत्राचा स्वामी गुरु आहे। या दिवशी कुठलेही काम केल्यास सफलता प्राप्त होते। आज आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी गुरुपुष्यामृत योगावर करावयाची सेवा बघणार आहोत। या दिवशी आपल्याला सराफाकडून चांदीचे निरंजन दिवे लागण्यापूर्वी घरी घेऊन यायचं आहे। त्याची पूजा करून त्यामध्ये एक फुलवात लावायची आहे आणि दुसऱ्या दिवशी 2 फुलवाती लावायच्या आहेत। याप्रमाणे आपल्याला 12 दिवस एक एक फुलवात वाढवत जायचं आहे आणि नंतर 12 दिवसानंतर एक प्रमाणे उतरवत फुलवाती लावायच्या आहेत। ही सेवा आपल्याला 24 दिवस करायची आहे। याप्रमाणे आपण सेवा केल्यास 1 ते 1.5 महिन्यातच खूप मोठी रक्कम आपल्या घरी चालत येते असा अनेकांचा रोकडा अनुभव आहे। या काळात घरात विटाळ असेल तर ते 4 दिवस टाळून वरील सेवा चालूच ठेवायची आहे। ही सेवा श्रद्धेने करावी आणि रोज नित्यसेवा करून करावी। या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते। गुरुपुष्यामृत योग हा पूजा अर्चना, मंत्रसिद्धी, तंत्रसिद्धी, यंत्रसिद्धी, साधना व संकल्प याकरता उत्तम व यश देणारा आहे। गुरुपुष्यामृत योगामुळे यश वृद्धिंगत होते। या गुरुपुष्यामृत योगामध्ये केलेले जप, तप, ध्यान, दान, धर्म फार मोठे फळ देणारे असतात। त्याचबरोबर गुरुपुष्यामृत योगावर आपण गजानन विजय, द्विसहस्त्री गुरुचरित्र, दत्तपावनीचे 52 पाठ किंवा दिवसभर आपण मिळालेल्या गुरुमंत्राचा किंवा दत्तमंत्राचा जप करू शकता। सिद्धमंगल स्तोत्र किंवा करुणा त्रिपदीचे 52 पाठ करू शकता। आपल्या खात्यात पुण्य जमा करावयाची ही सुवर्ण संधी चुकवू नका आणि गुरुपुष्यामृत योगावरती जेवढी शक्य होईल तेवढी सेवा नक्की करा। श्री स्वामी समर्थ।